दिलीप बापू धोत्रेचं मी भाषण काय केलं, दिलीप बापू धोत्रेचं मी भाषण काय केलं, मी पण एक सामान्य मनुष्याचाच कार्यकर्ता हो का. युवराज साहेबांचा टॅटू हो का, ही टॅटू तुम्हाला पूर्वीचा पण दावला, हे पण दावला हो का. युवराज साहेब ठाकरेंचा टॅटू. युवराज साहेब ठाकरे यामध्ये चीफ मनशे, महाराष्ट्रातले बाप, हिंदू हृदय सम्राट, गोरगरिबाच्या दिलावरने राज करणारे, गोरगरिबाला मदत करणारे, सुखदुःखात सामील होणारे, हे यांचा टॅटू. मी सांगतो दिलीप बापू धोत्रेंचं, दिलीप बापू धोत्रे एक सामान्य कार्यकर्ता पण गोरगरिबांसाठी त्यांनी जातभेद करत नाही, सगळं समान घेऊन चालते ते, समान लोकांना ज्ञान देते ते, एक विचार देते. पण अशा देवानी माणसाला आपण निवडून द्यायला पाहिजे. बाकीच्या जे आपल्या पंढरपूर तालुक्यात तुम्ही आमदार केला पण त्यानं काय कार्य केलं का, नाहीच कार्य केलं. पण दिलीप बापू धोत्रेला आपण एक चान्स द्यायला पाहिजे. पण तू जनता हे तुम्ही आम्ही केलं तर सपोर्ट नाही. मी पण मनसेचा कार्यकर्ता आहे, दिलीप बापू धोत्रे पण कार्यकर्ता, पण मी एकट्याने म्हणून चालते का तरुणांनी, हिंदुत्वानी, बाकीच्यांनी सगळ्यांनी विचार केला तर एक सामान्य माणूस, सामान्य कुटुंबातला गरीबातला माणूस, गरिबांचा नेता तुम्ही निवडून द्या, 5 वर्ष द्या त्यांच्या हातात, त्यांचं कार्य बघा, त्यांची कामं बघा, कशी मदत करते ते गोरगरिबाला, नड अडचणी, सुखदुःखात सामील होते त्यांच्या हातात. महाराष्ट्रातल्या जनताने एकदा सत्ता देऊन बघा, दिलीप बापू धोत्रेला पंढरपूर तालुक्याचा आमदार करून बघा, पॉवरफुल दिलीप बापू धोत्रेला तुम्ही निवडून द्या. महाराष्ट्रातल्या जनताने पंढरपूरच्या वतीनं मी सांगतोय, असं राजसाहेब ठाकरेने उमेदवार उतरवले ते आपले दिलीप बापू धोत्रे देवावनी माणूस, सोन्यावनी माणूस आहे. पण पांडुरंगाला हीच माझी कृपा आहे, पांडुरंगाच्या आशीर्वादाने सांगतो दिलीप बापू धोत्रे प्रचंड बहुमताने निवडून यायला पाहिजे. गोरगरिबांसाठी, बाकीच्यांसाठी, ह्यांच्यासाठी भ्रष्टाचार होते, कुठे होते गोरगरिबांसाठी कोण मदत करत नाही, गोरगरिबावर भ्रष्टाचार होते, कुठं काय झालं की दिलीप बापू मुद्दा उचलते ते, गोरगरिबांसाठी लढते ते. दिलीप बापू धोत्रे एक नंबर माणूस आहे, एक नंबर कार्यकर्ता आहे ते. जनतांसाठी त्यांना चान्स देऊन बघायला पाहिजे, आपली सेवा करायला आपण त्यांना द्यायला पाहिजे, जनतांची सेवा करायला 5 वर्ष द्यायला पाहिजे, त्यांचं कार्य बघायला पाहिजे, त्यांचा अनुभव घ्यायला पाहिजे महाराष्ट्रातल्या जनताने. आणि पंढरपूरच्या वतीनं, सोलापूर जिल्ह्यानं पण असं बघायला पाहिजे, दिलीप बापू धोत्रेला एकदा आपण आमदार करून आपण पंढरपूर तालुक्यावर बसवायला पाहिजे, ही अशी जनतांची इच्छा आहे. आता मी एकट्यानं बोलून काय चालतं, मी भाषण करतो, मनसेचा प्रचार करायला लागलो, मी सगळीकडे इलेक्शनचा पण माहोल गरम चालू आहे, मनसेचा पण प्रचार केला, दिलीप बापू धोत्रेंसाठी मी भाषण करतो. खास एक मला आवडते, एक ते दिलीप बापू धोत्रे चांगलं कार्य करता येते, गोरगरिबांना मदत करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.